शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं। वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। नांदेडमधील प्रेमी युगुलांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक प्रकार समोर। विवाहित मुलगी आणि प्रियकराची हत्या करण्यापूर्वी प्रीत्याकडून दोघांची गावामध्ये धिंड। व्हिडिओ समोर। विरारमधील नारंगी परिसरामधील इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। लालबागच्या राजाच्या दानपेटीमधून पहिल्या दिवशी 46 लाखांची रोख रक्कम जमा। राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह कोट्यवधींचं दान। 31 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं। महाराष्ट्रामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार। विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। लाखनीमधील समर्थ शाळा जलमय। शाळा परिसरामध्ये पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना सुट्टी। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। मुखेड तालुक्यामधल्या लेंडी धरणातून विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हसनाळ आणि रावणगावमधील घरांचं नुकसान।